हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डोंगरदेव सर, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. मित्रांनो, माझे तुम्ही यापूर्वी काही व्हिडिओ पाहिले असाल. आजसुद्धा वर्ग 12वी विषय पाली या विषयातील यापूर्वी मी काही गद्यपद्ये घेतलेले आहेत. आजसुद्धा आपण एक पद्य पाहणार आहोत. त्या पद्याचं नाव आहे रुरु राजचर्यंग. काय नाव आहे? रुरु राजचर्यंग. चर्यंग म्हणजे जीवनचरित्र. चर्यंग म्हणजे जीवन किंवा जीवन जगणे, जीवनचरित्र. रुरु राज हे नाव आहे. रुरु राजाची जीवनचरित्र, रुरु राजाची कथा या कवितेमध्ये सांगितली आहे. ही कविता चर्या पिटक नावाचा ग्रंथ आहे. या पाली साहित्यामध्ये चर्या पिटक, चर्या पिटक हा चर्या पिटक नावाचा ग्रंथ आहे. चर्यंग जीवनचरित्र, जीवन जगणे. पिटक म्हणजे पेटारा. या ग्रंथामध्ये भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा आहेत. त्यातील ही एक कथा तुम्हाला अभ्यासाला दिली आहे. त्या कवितेचं नाव आहे, त्या कथेचं नाव आहे रुरु राजचर्यंग. राज म्हणजे राजा, राजा. रुरु म्हणजे रुरु. पहा, त्या कथेची माहिती इथं दिलेली आहे. त्यातली प्रस्तावना पहा. पाली त्रिपिटका खुद्द निकायातील चर्या पिटक नावाचा एक लहानसा परंतु महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. तथागत बुद्धाच्या पूर्वजन्मातील निरनिराळ्या कथा या ग्रंथामध्ये गाथाबद्ध केलेल्या आहेत. यामध्ये बोधिसत्व हरणाच्या रूपामध्ये, हा बोधिसत्व आहे, हरणाच्या रूपामध्ये अरण्यात जन्मला हा कथाभार या कथेत सांगितला आहे. दुसऱ्याचा जीव वाचून शिलाचे रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या हरणाच्या राजाची ही कथा आहे. या कथेमध्ये अडचणीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मित्राचे प्राण वाचून शिलाचे रक्षण करणे हा उद्देश आहे. हा एक बोधिसत्व आहे. भगवान बुद्धाच्या अगोदर बोधिसत्व असतो, नंतर तो बुद्ध होतो. या बोधिसत्वाची ही कथा आहे. कथा अशी आहे. कथा पहा, नंतर गाथेच्या रूपात पाहू, पहिले कथेच्या रूपात पाहू. कथा पहा, इथं चित्र दाखवलेलं आहे. ही हरिण आहे, पण हा काळवीट आहे. हा काय मेल आहे, काळवीट आहे, याला शिंग आहेत. हाच तो मृगराजा आहे. हाच तो मृगराजा आहे. या बोधिसत्वाने या मृगराजाच्या रूपामध्ये, या हरणाच्या रूपामध्ये जन्म घेतला. एकदा या बोधिसत्वाने मृगाच्या रूपामध्ये म्हणजेच हरणाच्या रूपामध्ये जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यानंतर तो काय, तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा, गाथेमध्ये वर्णन येते, तापलेल्या सोन्याप्रमाणे असा चकाकणारा आणि परमशिलाने युक्त असता हा रुरु राजा आहे. हा माणूसरूपी रुरु राजा आहे. गंगेच्या काठावर राहतो. गंगा नदी दाखवलेली आहे. या गंगेच्या एका बाजूला एका काठावर राहतो, जीवन जगतो. आणि असेच एकदा जीवन जगत असताना रात्रीच्या वेळेस त्या गंगा नदीच्या बाजूला एक गाव आहे. त्या गावातील एक व्यक्ती, गरीब व्यक्ती, श्रीमंत व्यक्तीकडून, धनिकाकडून किंवा श्रीमंत व्यक्तीकडून त्रासलेला होता, पिछाटलेला होता, दुःखी होता. आणि या दुःखी अवस्थेला तो कंटाळून, या ग्रासलेला कंटाळून एके दिवशी त्याने विचार केला, आपण जीव द्यावं. आणि म्हणूनच रात्रीच्या वेळेस हा व्यक्ती, हा मनुष्य या गंगा नदीच्या उंच काठावर आला. आणि त्या काठावर त्याने या गंगा नदीमध्ये मी जगेल किंवा मरेल असे म्हणून उडी टाकली. तेव्हा त्याच वेळेला हा मृगराजा त्या काठावर होता. आणि काठावर असताना याचा तो आवाज, उडी टाकलेल्या व्यक्तीने जगेल किंवा मरेल म्हणून, आणि मला धावा, वाचवा म्हणून तो त्या पाण्यात वाहून जाऊ लागलेला आहे. वाचवा, धावा म्हणून पाण्यामध्ये वाहून जाऊ लागला. हा त्याचा आवाज, करुणामय आवाज, दुःखीमय आवाज या मृगराजाने ऐकला. या मनुष्यरूपी मृगराजाने ऐकला, या बोधिसत्वाने ऐकला. आणि ऐकल्यानंतर हा बोधिसत्व म्हणजेच मृगराजा नदीच्या काठावर गेला. आणि नदीच्या काठावर गेल्यानंतर त्याला विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा तो सांगू लागला आपली माहिती. आणि म्हणूनच त्याने मागचा पुढचा विचार न करता या मृगराजाने याला वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली. नदीच्या बाहेर काढलं, व्यक्तीला नदीच्या बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर त्याला सगळी माहिती विचारली. त्याने आपल्या जीवनातील करुणामय शब्द सांगितले, माहिती सांगितली की श्रीमंताकडून मी कष्टी झालेला, त्रस्त झालेला, दुःखी आहे. आणि असे म्हणून तो चांगला आहे, स्वस्त आहे असे म्हणून तो त्याला वचन मागू लागला. हा मृगराजा वचन मागू, मनुष्यरूपी म्हणून त्याने उडी टाकलेली आहे.
बोधिसत्व म्हणून उडी टाकलेली आहे आणि त्याला बाहेर काढलं, त्याचा प्राण वाचवला आणि प्राण वाचवल्यानंतर तो त्याला वचन मागतो. त्याला म्हणतो मृगराजा, त्याला म्हणतो हा बोधिसत्व त्याला म्हणतो की मी मृग आहे म्हणून हे तू कोणाला सांगू नकोस, हे मला तू वचन दो. तो ठीक आहे म्हणतो आणि असे म्हणून हा मनुष्य आपल्या गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यानंतर राजाला सगळी माहिती सांगतो आणि राजाला घेऊन पुन्हा तो या नदीच्या काठावर येतो. आता राजा आलेला आहे, हा व्यक्तीसुद्धा आलेला आहे. तेव्हा या राजाने या मृगाला म्हणजेच बोधिसत्वाला सगळी माहिती विचारली. तेव्हा याने सांगितली राजाला जे काही घटना घडलेली आहे ती सर्व घटना राजाला सांगितले. राजाला राग आला त्या गोष्टीचा, कारण याने उडी टाकली, आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या हा गुन्हा आहे. माझ्या राज्यामध्ये धनिकाकडून कष्टी झालेला, त्रस्त झालेला, दुःखी झालेला व्यक्ती आत्महत्या करतो, नदीमध्ये उडी टाकतो मला न सांगता. म्हणून राजाला राग आला आणि राजा याच व्यक्तीवर काय करतो, मनुष्यावर बाण लावतो, त्याला मारण्यासाठी बाण लावतो. तेव्हा हा मृगराजा राजाच्या आडवा येतो, त्या मनुष्याच्या आडवा येतो आणि राजाला म्हणतो की त्याला मारू नका, त्यापेक्षा मला मारा. मी तुमचा सेवक म्हणून राहील, मी तुमचा सेवक होईल, पण याला मात्र मारू नका. त्यावेळेलाच त्या जीवनामध्ये, त्या मृगराजाच्या जीवनामध्ये, बोधिसत्वाच्या जीवनामध्ये त्याने स्वतःच्या शिलाचे रक्षण केले, जीवाचे रक्षण केलं नाही. त्याला वाचवलं, याला जीवदान दिला आणि राजाला म्हणतो की त्याला मारू नका, त्यापेक्षा मला मारा आणि मी तुमचा सेवक म्हणून सुद्धा राहील. आणि म्हणून तो म्हणतो मी काय याला वाचवलं, किंवा या जीवनामध्ये शिलाचं माझं रक्षण करणंच काम होतं, मला बोधीचं कारण प्रिय होतं. मला काय म्हणतो तो गाथेमध्ये, शेवटच्या गाथेमध्ये म्हणतो अनुरक्षती ममंग शील नाम रक्षती ममंग जीव. मला शील, चारित्र्य, दुसऱ्यावर करुणा, प्रेम हे माझ्या जीवनामध्ये महत्त्वाचं होतं. शीलवा ही तदा आसी बोधी या एव कारण, बोधीच्या कारणामुळे, परमज्ञानाच्या कारणामुळे या जीवनात मी बोधिसत्व म्हणून जरी आलो, मृगराजा म्हणून आलो, म्हणून दुसऱ्याचं रक्षण करणं, स्वतःच्या जीवाचं रक्षण न करता दुसऱ्याच्या जीवाचं रक्षण करणं, मनुष्याचं रक्षण करणं आणि माझ्या शीलाचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य होतं. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा न करता त्याला जीवदान दिलं. अशाप्रमाणे ही कथा आहे. कथा सांगितली. आता ही कथा गाथेच्या रूपात पहा. एकूण गाथा 12 आहेत. पान नंबर 39 पहा. पुस्तक पहा 12वीचं आणि या 12वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 39 पहा. गाथा किती दिल्या एकूण? गाथा दिल्या 12. त्या 12 गाथेपैकी पहिल्या 2 गाथा भाषांतरासाठी घ्या. भाषांतर महत्त्वाचे असतात. भाषांतर 4 मार्काचं असते. 2 गाथा विचारतात. एकूण 3 कवितेच्या गाथा विचारतात, ते 8 मार्कासाठी असतात. प्रश्न क्रमांक 2 या दुसऱ्यामध्ये तुम्हाला ब नावाचं असते किंवा 1 किंवा दुसऱ्या क्रमांकाचं असते. ब लिहिलं तर ब मध्ये किंवा 1 2 लिहिलं तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला भाषांतर असते आणि हे भाषांतर तुम्हाला 8 गुणाचं विचारतात. 3 कवितेवर भाषांतर देतात. त्यातल्या 2 कवितेत तुम्हाला भाषांतर लिहायचं असते. त्या भाषांतरासाठी पहा पहिल्या 2 गाथा. पहा गाथा वाचून दाखवतो. पहिली गाथा पहा. पुन्हा परे येदा होमी. पहा तो काय म्हणतो. पूर्वजन्मीचा कथा आहे. बोधिसत्वाची, भगवान बुद्धाची पूर्वजन्मीची ही कथा आहे, पण गाथेच्या रूपामध्ये आहे, कवितेच्या रूपामध्ये आहे. कवितेचं नाव आहे रुरुराज चेर्यंग. चेर्यंग म्हणजे जीवनचरित्र. त्याने जीवन कसं जगलं, त्याने बोधिसत्व असताना, मृगराज असताना हे जीवन कसं जगलेले आहे, कोणाला जीवदान दिलेले आहे, कसं चारित्र्य सांभाळलेलं आहे, याचं कथानक या कवितेमध्ये केलेलं आहे. पहिल्याच गाथेमध्ये म्हणतो तो मृगराज म्हणतो पहा. पुन्हा परे यदा होमी. परंतु जेव्हा मी पूर्वी होतो, यदा म्हणजे जेव्हा, होमी मी होतो, पुन्हा पहिल्यांदा अगोदरच्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये जेव्हा मी होतो. कोण होते? सुतक कर्ण संबिन्न मेघराजा रुरुनाम. पहा त्या शब्दाला अंडरलाईन करा. रुरुनाम काय आला? कवितेचं नाव आहे रुरु. नाम म्हणजे नावाचा. मेघराजा, मृगराजा हा शब्द लक्षात ठेवायचा. कवितेचं नाव आहे रुरुराजचर्यंग. म्हणून इथं खालच्या ओळीमध्ये आला मेघराजा रुरुनाम. रुरुनाम या शब्दाला अंडरलाईन करा आणि हा शब्द लक्षात ठेवा. मेघराजा रुरुनाम. पण कसा? परमशीलस्स माहित. परमशीलस्स माहित असेल, परमशील. आता त्या गाथ्याचा अर्थ पहा काय. पहिल्या गाथेमध्ये म्हणतो पुन्हा परे येदा होमी सुतक्त कनक संबिन्न. तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा. तो म्हणतो मी चकाकणारा, तापलेल्या सोन्याप्रमाणे. जर पिवळ्या रंगाचं तापलेलं सोनं असते, भट्टीतून बाहेर काढा, ते चकाकते, चमकते. अशा
चमचम करणाऱ्या चकाकणारा मी कोण होतो? मेघराजा रुरु नाम, मृगाचा रुरु नावाचा राजा होतो. मृगराजा रुरु नावाचा राजा होतो. पण तो कसा? पुढे एक शब्द होतो परमशील स माहितो, परमशिलाने युक्त म्हणजे शील संपन्न, चारित्र्य संपन्न असा चकाकणारा रुरु नावाचा मी जेव्हा राजा होतो तेव्हा. शब्द पहा, यदा म्हणजे जेव्हा, पहिली ओळ पहा, यदा जेव्हा, पुन्हा परंतु किंवा पुन्हा, होमी मी होतो, जेव्हा मी होतो, यदा होमी जेव्हा मी होतो. हा शब्द घ्या, सुतुत्व क संभिन्न, तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा. उपमा दिली इथं काय दिली? उपमा. जसं एखादा नवीन काळवीट असते, नवीनच तरुण असं काळवीट असते किंवा हरण असते, ते चमचम करते, ते चकाकते, त्याचं अंग ताजतवानं असते म्हणून ते चकाकते. म्हणून इथं दिलं तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा. काय? मेघराजा रुरु नावाचा, कवितेचं नाव आहे रुरु, इथं राजा, इथं नाम आहे रुरु नावाचा. कोण? मेघराजा, मृगराजा. हा मृग. चित्रपा इथं काळवीट आहे, हे शिंग आहे, हे काय? हे नदी आहे. या नदीमध्ये या व्यक्तीने इथून उडी टाकलेला उंच ठिकाणाहून, आणि तो त्याला वाचवतो, तो त्याला जीवदान देतो, त्याला बाहेर काढतो. कोण? पुरुष म्हणून, बोधिसत्व म्हणून त्याला जीवदान दिल्यानंतर पुढची कथानं घडत राहते. त्याची ती पूर्वजन्माची कथा आहे. पा मेघराजा, मृगराजा, रुरु नावाचा. पुढे एक शब्द दिला त्याने, पा परमशील स माहितो, परमशिलाने युक्त, चारित्र्य संपन्न. कसा राजा होता ते? परमशिलाने युक्त किंवा चारित्र्य संपन्न असलेला, का तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा. पूर्वी मी रुरु नावाचा राजा होतो. त्याची कथा नका, पूर्वजन्मातली. शिलवान असलेला, सोन्याप्रमाणे चकाकणारा, चमचम करणारा, टवटवीत असलेला मी पूर्वी रुरु नावाचा मृगराजा होतो. हा मृगराजा. मृगात, हरणात, वन आहे, जंगल आहे, इकडे आजूबाजूला जंगल आहे सगळं. त्या जंगलामध्ये एक नदीसुद्धा आहे, गंगा नदी आहे, आणि या गंगा नदीच्या काठावर राहतो तो. हा बोधिसत्व आहे, पण त्याने कोणत्या जन्म घेतलेला? मृगाच्या काळविट्याच्या रूपामध्ये जन्म घेतला, आणि तो त्याचं कथानक सांगतो पूर्वजन्मीचं. पाहते गाथा लिहा. जेव्हा मी, पहिली गाथा. जेव्हा मी तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा, कौशल्या तारुण्य, कॉमा परमशिलेने युक्त, कौशल्या शिलवान, परमशिलाने युक्त, कौशल्या शिलवान, रुरु नावाचा मृगराजा होतो. रुरु नावाचा मृगराजा होतो. तेव्हा दुसरी गाथा पहा. तेव्हा काय झालेलं? रम्य पदेश रमणीय. आता काय आहे? रुरु नावाचा मृगराजा आहे सध्या. तो म्हणतो की जेव्हा मी मृग होतो रुरु नावाचा, तेव्हा काय झालेलं आहे? मग मृगराजा कुठं राहतो? मृग कुठं राहतो? काळवीट कुठं राहतो? प्रदेशामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये. हे जंगल आहे, हा प्रदेश आहे, हे नदी आहे. त्याची घटना पहा पुढे, दुसरी गाथा. रम्य रमणीय पहा. रम्य पदेशे रमणीय प्रदेशात, ज्या प्रदेशात अतिशय शांत आहे, रमणीय आहे, प्रेक्षणीय आहे, अशा प्रदेशामध्ये, एवढेही नाही म्हणून पुढे म्हणतोय विविधते एकांतात, अपाप काय म्हणतो? अमनुष्यके, जिथं मनुष्य नाहीत, मनुष्य विरहित, जिथे मनुष्य नाहीत, मनुष्याचा निवास नाही, वास नाही, मनुष्य येत जात नाहीत, अशा एकांतात, मनुष्य विरहित, तत्तंग वासंग उपशांती राहत होतो. एवढी नाही, पुढे येते गंगाकुले मनोरमे. हा शब्द पहा, मनोरमे, मनमोहक, ते सर्व ठिकाण आहे त्याचं. हे ठिकाण कसं आहे? मनुष्य विरहित आहे, मनमोहक आहे, शुद्ध आहे, आकर्षक आहे, रमणीय आहे, प्रेक्षणीय आहे. अशा या प्रेक्षणीय वातामध्ये, रमणीय वातावरणामध्ये मी नदीच्या काठावर, काय म्हणतो तो पुढे? गंगाकुले, गंगेच्या किनाऱ्यावर, हाही गंगाकुले, गंगेच्या काठावर, गंगेच्या तीरावर राहत होतो. पा शब्द पाहू आपण. रम्य प्रदेशे रमणीय प्रदेशात, रम्य प्रदेश म्हणजे प्रदेश, रमणीय प्रदेशात, रम्य प्रदेशात. पुढे पहा, विविधते एकांतात, अमनुष्यके, मनुष्य विरहित, मनुष्य नसलेल्या, मनुष्य विरहित,
एकांत आहे, मनुष्य विरहित आहे, रमणीय प्रदेश आहे. गंगा कुले, गंगाच्या काठावर, गंगा नदीच्या किनाऱ्यावर, काठावर. तो काठ कसा आहे, तो प्रदेश कसा आहे, मनोरमे, मनमोहक प्रदेश. कसा आहे, मनमोहक, आकर्षक, मनोरमे, मनमोहक. तत्थंग, तेथे, तत्थंग, तेथे. वासं उपागच्छती, राहत होतो, निवास करीत होतो. तेथे राहत होतो किंवा निवास करीत होतो. जेव्हा मी काय म्हणतो, परमशिलाने युक्त किंवा शील संपन्न, सोन्याप्रमाणे चकाकणारा रुरु नावाचा राजा होतो, तेव्हा मी रमणीय, प्रेक्षणीय, मनुष्यविरहित गंगेच्या काठावर राहत होतो. गंगा नदीच्या तीरावर, काठावर राहत. हा उभा आहे बघा, तिथं राहत होतो. गाथा लिहून घ्या. तेव्हा मी रमणीय प्रदेशात, रमणीय प्रदेशात, कॉमा, एकांतात, कॉमा, मनुष्य विरहित, कॉमा, मनमोहक गंगेच्या काठावर राहत होतो. मनुष्य विरहित, मनमोहक अशा प्रदेशात गंगेच्या काठावर राहत होतो. अशा दोन गाथा आहेत. आता या गाथा कशा लक्षात ठेवायच्या? रुरुराम शब्दाला, मेघराज या शब्दाला कवितेत नाव येते. रुरुराज हे कथानक लक्षात ठेवा. पहिल्या दोन गाथा. जेव्हा मी काय म्हणतो, तापलेल्या सोन्याप्रमाणे चकाकणारा तरुण, तळफदार आणि चारित्र्य संपन्न मृगराजा होतो. रुरु नावाचा राजा होतो, मृगराजा होतो. तेव्हा मी काय म्हणतो, तेव्हा मी रमणीय, प्रेक्षणीय, मनुष्यविरहित अशा प्रदेशात गंगा नदीच्या काठावर राहत होतो. गंगा नदी आली, काय आली, गंगा खालची दुसरी वळपा. वासन करेल, गंगा कुले, गंगाच्या काठावर, किनाऱ्यावर, रमणीय, मनुष्यविरहित, अमनुष्यके, जिथं मनुष्य येत नाहीत, राहत नाहीत, निवासन राहत होतो, वास्तव्य करीत होतो. अशाप्रमाणे दोन गाथा आहेत. तिसरी गाथा पहा. अथ उपरी गंगाय, 5 शब्द येतात पुढे. अथ उपरी गंगाय, गंगा नदी, उपरी म्हणजे वर, च्यावर, अथ म्हणजे तेव्हा, तेव्हा गंगेच्या काठावर, तेव्हा गंगेच्या काठावर. धनिकी परिपीडितो, धनिकाकडून, श्रीमंताकडून पीडित असलेला मनुष्य, हा मनुष्य. धनिक व्यक्तीकडून, श्रीमंत व्यक्तीकडून किंवा शावकाराकडून कर्ज घेतात लोक. जेव्हा शावकार कर्ज मागते व्याजासह, तेव्हा तो कष्टी होतो, दुःखी होतो, तो देऊ शकत नाही, गरीब आहे. व्यक्ती कोण आहे, हा मनुष्य गरीब आहे, कर्ज घेतलेला एक प्रकारचा. आणि जेव्हा ते कर्ज मागतात व्याजासह शावकार, धनिक लोक, तेव्हा मात्र आपल्याजवळ द्यायला पैसे नसतात. आणि नसल्यामुळे अनेक लोक आत्महत्यासुद्धा करतात. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कशामुळे आत्महत्या केल्या? शावकाराचं कर्ज काढलेलं आहे, बँकेचं कर्ज काढलेलं आहे, आणि बँक नोटीस देते वेगवेगळ्या तारखेला, व्याजासह पैसे भरा, हप्ते भरा. किंवा तो शावकार नेहमी त्याची पिळवणूक करतो, छळवणूक करतो, त्याला व्याजासह पैसे मागतो. तेव्हा या शेतकऱ्याजवळ, या गरीब व्यक्तीजवळ पैसे नसतात द्यायला, म्हणून तो कधी कधी आत्महत्या करतो. इथंही तेच झालेलं आहे, इथंही तेच झाले आहे. श्रीमंताकडून, धनिकाकडून, श्रीमंताकडून, शावकाराकडून पीडित आहे, कष्टी आहे. कशामुळे कष्टी आहे तो? म्हणजे त्या शावकाराने त्याने पैसे घेतलेले, त्या धनिकाचे पैसे घेतलेले. आता जेव्हा तो धनिक पैसे परत मागतो, शावकार परत मागतो, व्याजासह मागतो, तेव्हा पैसे नाही, म्हणून तो आत्महत्या करतो. अनेक लोकांनी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत. शावकारामुळे केलेले आहेत, कर्ज घेतल्यामुळे केलेले आहेत. परंतु इथं मात्र जरी आत्महत्या केली तरी मात्र तो त्याला जीवदान देतो. पहा गाथा तिसरी. अथ उपरी गंगाय, धनिकी परिपीडित, धनिकेकडून कष्टी असलेल्या, पीडित असलेल्या, पुरुष, जो पुरुष धनिकाकडून कष्टी झालेला आहे, भयभीत झालेला आहे, त्रस्त आहे, असा पुरुष काय करतो? गंगाय पतती जीवामी वा मरामी, उंच अशा टेकडीवरून, गंगाच्या उंच अशा भागावरून मी जगेल किंवा मरेल, जीवामी वा मरामी मा, जिवंत राहील किंवा मरेल असे म्हणून गंगा नदी उडी टाकतो. काय करतो? गच्छंती, पहिल्या उपरी, वरून, गंगाय पतती उडी टाकतो, उडी घेतो. हे उडी टाकली इथं. गंगा नदी मोठी आहे, गंगा नदी मोठी आहे. या नदीच्या काठावर, उंच अशा काठावर उभा राहतो. मी जगेल किंवा मरेल असे म्हणून तो पाण्यामध्ये उडी टाकतो. गाथा लिहून घ्या. तेव्हा श्रीमंत व्यक्तीकडून,
तेव्हा एक पुरुष, एक मनुष्य श्रीमंत व्यक्तीकडून, धनिकाकडून पीडित होऊन, कष्टी होऊन, दुःखी होऊन मी जगेल किंवा मरेल असे म्हणून गंगेच्या पाण्यामध्ये उडी टाकतो. किनाऱ्यावरून गंगेच्या पाण्यामध्ये उडी टाकतो. नंतरची गाथा पहा. उडी टाकली आहे त्याला. काय केलं त्या व्यक्तीने? पाण्यात उडी टाकलेली आहे. पहा आता पुढची चौथी गाथा. रत्ती, पण रात्रीमध्ये टाकल्या, रत्ती येते. रत्ती दिवंसो गंगाये विहुमान मोहोदके. अरे तो वाहत वाहत येऊ लागला. उडी जरी टाकली तरी तो वाचवा वाचवा, बचा बचा म्हणून ओरडू लागला. करुणामय शब्द काढू लागला, ओरडू लागला. रवंत करुणं रवं मच्छे गंगाये गच्छन्ति. आणि तो ओरडू लागला, करुणामय शब्द ओरडू लागला, वाचवा वाचवा, धावा धावा म्हणून आरडाओरड करत करत तो गंगेच्या पाण्यामध्ये जाऊ लागला. गाथा लिहून घ्या. तेव्हा तो त्या रात्रीमध्ये करुणामय शब्द करून, करुणामय ओरडून, आवाज ओरडून किंवा धावा धावा म्हणून असे बोलून, वाचवा वाचवा म्हणून गंगेच्या पाण्यामध्ये वाहत जाऊ लागला. नंतरची गाथा बघा, पाचवी. तस्सांग सद्द सुत्वानं. बघा, हा बोधिसत्व हे पाहू लागला. मृगाच्या रूपात जन्म घेतला, पण हा बोधिसत्व आहे, हा मनुष्य आहे, हे सगळे पाहू लागला. तर हा तिथं त्या काठावर राहतो, गंगा नदीच्या काठावर राहतो. जेव्हा रात्रीमध्ये मनुष्याने उडी टाकली आणि त्याचा आवाज धावा धावा, वाचवा वाचवा म्हणून, बचाव बचाव म्हणून, हे त्याने ऐकले. या मृगाने ऐकले, या बोधिसत्वाने ऐकले, या मानव प्राण्याने ऐकले. पुढे पहा काय झालं तर. तस्सांग सद्दंग सुत्वानं. सद्दंग म्हणजे शब्द, त्याचे बोलणे हे ऐकले. तस्सांग, तेव्हा त्याने त्या कोणते बोलणे? करुण परिदेव, करुण असेल, वाचवा वाचवा, धावा धावा. तेव्हा या बोधिसत्वाने याचे करुणाशील बोलणे ऐकले आणि ऐकल्यानंतर गई तीरे ठकटवानं, त्या तीरावर गेला. ज्या तीरावर तो वाहत वाहत जावला, नदीच्या तीरावर, तीरे गतवानं. आणि काय म्हण? अपुच्छिकी कोशिजंग तंग नरक. आणि त्या पुरुषाला विचारला, तू कोण आहेस? हा बोधिसत्व या पुरुषाला विचारला, तो वाहत वाहत कोण आहे, कशाला उडी टाकली, विचारू लागला. गाथा लिहून घ्या, पाचवी गाथा. तेव्हा त्याने त्याचे करुणामय शब्द ऐकून, तेव्हा त्याने कौशल्या बोधिसत्वाने, मृगराजाने त्याचे मनुष्याचे करुणामय शब्द ऐकून नदीच्या काठावर उभा राहून त्याला विचारले, तू कोण आहेस? कशाला उडी घेतली आहेस? तू कोण आहेस? कशाला उडी टाकली आहेस, घेतली आहेस? नंतर गाथा पहा, गाथा नंबर 6. आता तो काय म्हणतो पहा. तो पाण्यामध्ये. सोमे पुठ्ठ च व्याकासी अत्तोनो कारण तदा. तेव्हा त्याने त्याचे कारण सांगितले. जेव्हा याने विचारलं कोण आहे, कशाला उडी टाकली, तेव्हा या पुरुषाने त्याचं कारण सांगितलं. कशामुळे त्याने उडी टाकली? कारण तो श्रीमंत व्यक्तीकडून पीडित आहे, कष्टी आहेत. अर्थातच त्याने पैसे घेतले असतील. अर्थातच त्याने या श्रीमंत व्यक्तीकडून पैसे घेतले आणि तो जेव्हा व्यक्ती पैसे परत मागतो तेव्हा द्यायला पैसा नाही. या टेन्शनमुळं, या काळजीमुळं तो आत्महत्या करायला निघाला. अनेक लोकांनी तेव्हा आत्महत्या केल्या सावकारामुळं. महाराष्ट्रात किंवा बँकेच्या कर्जामुळं अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. तशी घटना प्राचीन काळातसुद्धा घडलेली आहे, आजही घडत आहेत, तेव्हाच्यासुद्धा घडत होत्या, पण याला जीवदान मिळालेले आहे. पहा 6वी गाथा पहा. सोमे पुठ्ठ च व्याकासी अत्तोनो कारण. तेव्हा त्याने त्याचं कारण सांगितलं. काय कारण सांगितलं? त्याने विचारलं कोणाला कशामुळे उडी टाकले, तेव्हा तो सांगतो. मग कारण सांगितले. धनिकी भीतो, धनिके बघा, भीतो तादिस पक्क तोही महानदी. या धनिकाकडून भयभीत झाल्यामुळे, श्रीमंत व्यक्तीकडून भयभीत झाल्यामुळे या महानदीत मी उडी टाकली. तो सांगतो. काय करतो? तो स्वतः सांगू लागला, मी धनिकाकडून भयभीत झालो, कष्टी झालेले, आणि या कष्टामुळे, या दैनीय अवस्थेमुळे, भयभीतीमुळे मी या महानदीत उडी टाकलेली आहे. तो काय करतो आता? हा बोधिसत्व किंवा हे मृग काय करतो पहा नंतरच्या गाथेमध्ये. तस्स कत्वानं कारुण चदिस्वा मम जीवित. तस्स कत्वानं कारुण, त्याचे करुणामय शब्द ऐकून, त्याचे करुणामय बोल ऐकून तो सांगू लागला करुणाची, त्याची करुणा, त्याची कथा सांगू लागला, दुःखी कथा सांगू लागला. आणि त्याची दुःखी कथा ऐकून काय करतो तो? चदिस्वा मम जीविक, मी माझा जीवाचा त्याग केला, मी माझ्या जीवनाचा त्याग. कोणत्या जीवनाचा? या काळविटाचा, या मृगराजाचा मी त्याग केला आणि मी पुरुष झालो, आता बोधिसत्व झालो. मी काय झालो? आता हे जीवन मी सोडून दिलं, आणि सोडून दिलं आणि मनुष्य झालो,
बोधिसत्व झालो, माझ्या जीवनाचा त्याग केला आणि काय कर पविष्यता निहरी तस्स अंधकारमिंग रत्तिया, आणि त्याला मी उडी घेतली, पाण्यामध्ये उडी घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. मी मनुष्यरूपी जीवन धारण केलं, हे मृगराजा नष्ट केला आणि मनुष्यरूप धारण केला म्हणते नदीमध्ये उडी टाकली आणि त्याला नदीच्या बाहेर काढले, जीवदान दिले. तस्स कत्वानं कारुण्यं चरित्वा मम जीवितं भविष्यत्वा नहरी तस्स अंधकारमी रत्या, रात्रीमध्ये, त्याच रात्रीमध्ये ज्या रात्रीमध्ये तो नदीच्या पाण्यात वाहत जात होता, बचाव बचाव म्हणून करुणामय शब्द बोलत होता, वाचवा वाचवा म्हणून बोलत होता, आणि ते त्याचे बोलणे मी ऐकले. आणि ऐकल्यानंतर त्याला विचारले याचं कारण, तेव्हा त्याने त्याचं कारण सांगितलं, आणि तेव्हा मी हा मृगाचं रूप नष्ट करून मनुष्यरूपात प्रकट झालो आणि उडी घेतली. उडी घेतल्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढले. नंतर पहा, असक्त कालमन्याय तस्साही हिमन ब्रूमी एकं तोंग वरंग याचामी मा मग कस्सची पावद. पा काय झालं नंतर. आता त्याला बाहेर काढलेल्या, नदीच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या, तो स्वस्थ आहे, चांगला आहे हे पाहून, चांगला आहे की नाही हे त्यानं पाहिलं. त्याच्या पोटातलं पाणी काढलं, झोपवलं, त्याला पोटातलं पाणी काढलं आणि स्वस्थ झाला, चांगला झाला. आणि चांगल्या झाल्यावर हा बोधिसत्व त्याला काय म्हणतो पहा, अतस्स कालमन्याय, तो स्वस्थ आहे जाणून, तत्सांग वचन, मी त्याला वचन म्हटले, त्याला म्हटलं काय वचन म्हटलं, मी त्याला म्हटले काय म्हटलं, एकं तंग वरंग याच्या मी मा मग कस्सची पावद, मी तुला एक वर मागतो की मी कोण होतो हे कोणालाही सांगू नको. कोणता वर मागतो, काय सांगतो सिक्रेट तो, मी मृग आहे हे कोणाला तू मात्र सांगू नको, असं तू मला वचन दे, असं त्याने त्याला वर मागितला, वचन दिले. आणि वर मागितल्यानंतर त्याने वचन दिले. नंतरची गाथा पहा. आणि हे झाल्यानंतर नगरंगत्वान आचक्की पुच्छितो धनकेही राजांचो गहेत्वान उपागच्ची ममंतिके. बघा काय केलेलं पुढे. आणि तो त्याच्या नगरात गेला, त्याच्या गावात गेला. नगरात गेल्यानंतर सर्व गोष्ट राजाला सांगितली त्याने, आणि राजाला घेऊन माझ्याजवळ आला. नंतर गाथा लिहून घ्या. काय आहे गाथा नंबर 7वी 8वी 9वी पहा. पहिले गाथा नंबर 7 पहा. त्याचे करुणामय वचन ऐकून, बोलणे ऐकून, बोल ऐकून मी माझ्या जीवाचा त्याग केला. कोणत्या जीवाचा, हरणरूपी जीवाचा त्याग केला. आणि बोधिसत्व होऊन मनुष्यरूपी जीव धारण करून पाण्यामध्ये उडी टाकली. त्याच रात्रीमध्ये पाण्यामध्ये उडी घेऊन त्याला बाहेर काढले. नंतर गाथा, अतस्स कालमन्य तस्सा, तेव्हा तो स्वस्थ आहे हे जाणून मी त्याला म्हटले, तो चांगला आहे, स्वस्थ आहे, सुखरूप आहे हे जाणून त्याला म्हटले, एकं तंग वळंग याच्या मी मांग मग कस्सची गोप, एक तू मला वर दे. कसं काय, कोणता वर, मा मग कस्सची वावर, तू कुणाला सांगू नको, मी मृगराज आहे, मी हरण आहे हे मात्र कुणालाही सांगू नको. नंतरची गाथा पहा 9वी. नगरं गत्वानं आचक्की पुच्छितो धनिके, तो नंतर नगरात गेला आणि धनिकाकडून पीडित आहे हे त्याने राजानं सो गहांतर उपागच्चे ममतिक हे राजाला सांगितलं, आणि राजाला घेऊन तो माझ्याजवळ आला. आल्यानंतर पहा काय झाले, यावता कारण सब्ब रय्यो आरोचितं मया राजा सुत्वानं वचनं उसू तस्स विकप्पसे. राजाला घेऊन माझ्याजवळ आला आणि आल्यानंतर यावतं कारण सब्ब, मी सर्व कारण, सर्व हकीकत, सर्व घडलेली गोष्ट राजाला सांगितली. अयो आरोची मया, माझे बोलणे ऐकलं नाही, आणि राजाने माझे बोलणे ऐकल्यावर, माझं कथानक ऐकल्यावर काय केलं, राजानं सुत्वानं वचनं, काय सर्व गोष्ट मी राजाला सांगितली. राजाने हे ऐकल्यावर उसू तसं, उसू म्हणजे बाण, उसू म्हणजे उसू तसं उपकार, त्याच्यावर बाण लावला, त्याला ठार करण्यासाठी बाण लावला. कारण मी असून माझ्या राज्यामध्ये आत्महत्या होते, मी राजा आहे, आणि धनिकाकडून तू पीडित आहेत, कष्टी आहेत हे मला न सांगता तू जीव देऊ लागलेला आहेस, आत्महत्या करीत आहेस. म्हणून राजाला त्या गोष्टीचा राग आला, राजाने त्याच्यावर बाण धरला. राजाने केला त्याला ठार करण्यासाठी बाण लावला, याला ठार करायचं. कारण हा मूर्ख आहे, कष्टी आहेस तू, त्रस्त आहे, दुःखी आहे, हे गोष्ट ठीक आहे, धनिकाकडून, श्रीमंत व्यक्तीकडून आहेस, पण त्याची कल्पना मला नाही दिली, मला सांगायचं होतं. आणि जीव द्यायला निघाला आहेस,
म्हणून राजाला राग आला आणि राजाने त्याच्यावर बाण झाला. त्यालाच मारण्यासाठी प्रयत्न करू लागला. राजा बाण धरले त्यालाच मारावं. आज आपण इथपर्यंत पाहू. राहिलेलं कथानक, राहिलेल्या गाथा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.